नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काव्य आणि पार्थ दोघेही बाहेर गेलेले असतात आणि ते शोधणार असतात की कोणत्या कोणत्या महिलांचा तिथे ॲक्सिडेंट झालाय आणि कोणाकोणाचं मिसकॅरेज झालंय. पण त्याआधीच काव्याला त्रास होऊ लागतो आणि काव्य ओरडू लागते, पोटात दुखू लागतं. तर पार्थ तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो, पण तितक्यात आर्या तेथे पाणी घेऊन येते आणि तिला पाणी ऑफर करते. तर इकडे धनंजयने जीवासाठी एक शर्ट आणलेला असतो. तर नंदिनी विचारते, हा शर्ट कोणासाठी? तर धनंजय म्हणतो, तू डोक्यावरती ज्याच्या नावाची टिकली लावतेस ना त्याच्यासाठी, आणि त्याला सांगू नको की हा शर्ट मी आणलाय म्हणून. तर जीवाला तो शर्ट खूप आवडतो. दुसरीकडे आर्या काव्याला विचारत असते, तू इथे काय करतेस आणि काय झालं, का दुखतंय तुझं पोट? मी एका प्रोजेक्टवरती काम करते आणि एक रोड असा आहे की तो कायम खराब होतो आणि तिथे खूप ॲक्सिडेंट होतात, कायम महिलांचे मिसकॅरेजेस होतात आणि मी ते शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे. हे ऐकून आर्याच्या मनात लगेच येतं की नंदिनीबद्दल काव्याला सगळं खरं सांगून टाकावं की काय. पण आर्या आता काव्याला सांगणार की नाही हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.